पंढरपूर येथे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलंय। दर्शनानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या आणि शेतकऱ्याच्या समृद्धीसाठी साकडं घातलंय। यावेळी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील अजित पवार यांच्या राजकारणासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला। धनंजय मुंडे यांनी हात जोडत राजकारणावर भाष्य टाळले। प्रसार माध्यमाशी बोलताना त्यांनी गेल्या वर्षभरातील अनुभवाबाबत प्रतिक्रिया दिल्या। गेल्या वर्षभरात जे प्रारब्ध होती, जे घडलंच, मात्र माझ्यावर आलेली संकट ही ओढावलेली नव्हती, जर जाणीवपूर्वक आणलेली होती। वर्ष सरलं तरीही संकटही सरली, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली। सरत्या वर्षात आलेल्या अडचणीवर भाष्य करत नववर्षात सकारात्मकतेची अपेक्षा व्यक्त करण्यात आली। या दर्शनामुळे पंढरपुरात भाविकांची ही गर्दी पाहायला मिळाली। देवाची जी इच्छा असते, बराच वर्षानंतर विठुरायांनी अगदी वर्ष सरायच्या पूर्वसंध्येला इथं बोलवलं। आज दर्शन घडलं। खरं तर आज मी आमचे हरिभक्त परायण लाड महाराजांच्या मठाचं भूमिपूजनासाठी इथं आलो आणि इथं अतिशय चांगलं दर्शन पांडुरंगाचं घडलं। सरलेलं वर्ष, सरलेलं सगळं सरू दे आणि महाराष्ट्राच्या वरचे, शेतकऱ्यांच्या वरचे सर्व काही संकट दूर होऊ दे आणि याच्या पलीकडं या महाराष्ट्राला फार प्रगतीकडं, महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला प्रगतीकडं न्यावं, हीच विठुरायाच्या चरणी डोकं ठेवून प्रार्थना केली। सध्या निवडणुकीचा दामदर सुरू आहे। संजय राऊत म्हणतात की अजित पवारांनी पुण्यात 5 कोटी रुपये घेतले। मागचं पूर्ण वर्ष बऱ्याच घडामोडी झाल्या, तुम्हाला पुढील वर्षात फेस करावं लागलं। काय त्याचं आत्मचिंतन करताल? भगवंताचे दर्शन घेतलं, चिंतन करायचं का? संकट आपली बघा, हे प्रत्येकाचा एक प्रारब्ध असतो। प्रारब्ध देवाला चुकला नाही, आपल्याला कसं चुकलं? साक्षात देवाला सुद्धा संकट आलेली आहेत। तुम्ही जरा सानिध्यात चांगल्या लोक राहिलात ना, तुमच्या लक्षात येईल हे प्रारब्ध आहे। ही संकट ओढून आणलेली नाही, जाणीवपूर्वक एखाद्याला अडवायचं, अशा पद्धतीची ती संकट होती। ते साल सरलं, सगळे संकट सरले, संपले। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीतील अर्ज छाननी प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून विधिज्ञ असीम सरोदे यांनी मनपा आयुक्त, निवडणूक निर्णय अधिकारी आणि राज्य निवडणूक आयुक्तांना कायदेशीर नोटीस पाठवली। असीम सरोदे यांनी आरोप केलाय की भाजपच्या काही उमेदवारांना दुपारी 3 वाजल्यानंतर खिडकीतून कागदपत्रे पुरवण्यात आली। ही प्रक्रिया पूर्णपणे बेकायदेशीर असून मुदत संपल्यानंतर कोणतीही कागदपत्रे स्वीकारता येत नाही, असंही ते म्हणाले। निवडणूक निर्णय अधिकारी यांनीही दुपारी 3 नंतर खिडकीतून कागदपत्र आल्याचे मान्य केलं असल्याचा दावा केलाय। मात्र ही कागदपत्रे AB फॉर्म असल्याचं सिद्ध होत नाही, असं सांगत संबंधित उमेदवार अर्ज वैध ठरण्यात आलेत। हा निर्णय नियमबाह्य असून निवडणूक निर्णय अधिकारी भाजपच्या बाजूने निर्णय घेत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला। या संपूर्ण प्रकरणात कायद्याचं उल्लंघन झाल्याचा दावा करत निवडणूक निर्णय अधिकारी, मनपा आयुक्त आणि राज्य निवडणूक आयुक्त यांना कायदेशीर नोटिसा पाठवण्यात आल्याची माहिती असीम सरोदे यांनी दिली। उमेदवारांनी फॉर्म भरण्याची 3 वाजतापर्यंतची जी निर्धारित वेळ आहे ती संपल्यानंतर सुद्धा AB फॉर्मचं वाटप भाजपतर्फे काल करण्यात आलं, असा आरोप सातत्याने होत राहिलेला आहे। आणि त्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाची एक घटना समोर आली, जेव्हा महेश अंकुश अलकुंटे नावाचे भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांना 3:18 बाहेरच्या काही लोकांनी एक डॉक्युमेंट असलेलं फाईल इलेक्शन ऑफिसरच्या प्रिमायसेसमध्ये खिडकीतून त्यांना सप्लाय केलं। आता या संदर्भात तक्रार करण्यात आली। सोलापूर काँग्रेसचे जे प्रमुख आहेत चेतन नरोटे यांनी याबद्दल तक्रार संबंधित निवडणूक अधिकारी अंजली भरोड यांच्याकडे केली, परंतु अंजली भरोड यांनी याची कोणतीही दखल घेतलेली नाही आणि त्यांनी भाजपचीच बाजू घेणारे जस्टिफिकेशन स्वतःच तयार करून तशा प्रकारचं लेखी उत्तर सुद्धा दिलेलं आहे। विशेष म्हणजे त्यांच्या लेखी उत्तरात त्यांनी हे मान्य केलेलं आहे की चेतन नरोटे यांनी केलेला आरोप बरोबर आहे आणि भाजपचे महेश अंकुश अलकुंटे
यांना काही जणांनी 3:18 फाईल दिल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते. 3 वाजता दारं बंद झाले पाहिजे आणि 3 वाजता नंतर कोणालाही आतमध्ये प्रवेश नसला पाहिजे. 3 वाजतापर्यंत आलेल्या लोकांनाच अर्ज भरण्याची परमिशन कायद्यानुसार दिलेली आहे आणि तशी कार्यपद्धती असणारे आदेश सुद्धा राज्य निवडणूक आयोगाने सगळ्या निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवलेले आहे. परंतु अंजली मरोड यांनी स्वतःचेच नियम लावले की काय अशी शंका निर्माण होते. कारण की असा सुद्धा आरोप करण्यात आलेला आहे की भाजपचे अनेक कार्यकर्ते, भाजपचे आमदार हे सगळेजण तिथे जमलेले होते आणि त्यांच्याजवळ एबी फॉर्म्स पक्षाचे होते. त्यांनी एबी फॉर्म 3:18 आतमध्ये महेश अंकुश अलकुंटे यांना दिले. आता हा संपूर्ण प्रकार पूर्णतः बेकायदेशीर आहे. असं करणंच बेकायदेशीर आहे. तर अंजली मरोड ज्या उपजिल्हाधिकारी आहेत आणि निवडणूक निर्णय अधिकारी आहेत, त्यांनी स्वतःच सांगितलं की 3:18 अशा प्रकारे कागदपत्र दिल्याचं दिसते सीसीटीव्ही फुटेजमध्ये, परंतु त्याच्यामध्ये एबी फॉर्मच होते असं काही सिद्ध होत नाही. आता त्याच्यामध्ये कोणते कागदपत्र असतील किंवा नसतील, एबी फॉर्म असेल किंवा नसेल, त्याच्या संदर्भात जर अंजली मरोड या निश्चित काही निर्णय घेऊ शकत नाही तर याचा अर्थ त्याच्यामध्ये एबी फॉर्म सुद्धा असू शकतात. हा सुद्धा एक वेगळा अर्थ त्यांनी लक्षात घेतला पाहिजे. त्यामुळे 3:18 जर काही कागदपत्र दिले असतील तर कागदपत्र तशा पद्धतीने आतमधल्या उमेदवाराला देणं हाच मुळात चुकीचा प्रकार आहे, बेकायदेशीर प्रकार आहे. त्याच्यामध्ये कोणते कागदपत्र होते, एबी फॉर्म होते का, हा मुद्दाच नाही आहे. 3 वाजतानंतर कोणत्याही प्रकारचे बाहेरचे कागदपत्र जर देण्यात आले असतील तर महेश अंकुश अलकुंटे यांची उमेदवारी तिथल्या तिथे रद्द समजण्यात येऊ शकते. त्यांचा फॉर्म हा रद्द करण्यात येईल आणि त्यांना निवडणूक लढवण्यासाठी अपात्र समजण्यात येईल. असं खरं तर निर्णय घेण्याची गरज असताना अंजली मरोड यांनी भाजपला पूरक अशा प्रकारचा निर्णय स्वतः घेतला, तसं जस्टिफिकेशन स्वतः तयार केलं आणि कायदा जणू त्यांचाच आहे आणि त्याच म्हणतील तशाप्रमाणे कायदा असू शकतो असा एक आविर्भाव त्यांनी जो दाखवलेला आहे तो सुद्धा बेकायदेशीर आहे. त्यामुळे चेतन नरोटे यांच्यातर्फे आम्ही आज कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे. अंजली मरोड ज्या चीफ इलेक्शन ऑफिसर आहेत नंबर 4 सोलापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे आयुक्त आणि राज्य निवडणूक आयोग यांना सुद्धा नोटीस पाठवण्यात आलेले आहे. आणि भाजपने जो बेकायदेशीर प्रकार सोलापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये अस्तित्वात आणला की 3 वाजता नंतर सुद्धा मोठ्या प्रमाणात कागदपत्र सप्लाय करण्यात आले, ते अत्यंत चुकीचं आहे आणि त्यामुळे हे सगळं निवडणूक ही चॅलेंज होऊ शकते. उच्च न्यायालयामध्ये याच्याबद्दल आम्ही याचिका दाखल करणार आहोत. मालवण येथील रॉक गार्डन येथे सरत्या वर्षातील शेवटचा सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली. संध्याकाळी 5 वाजल्यापासून पर्यटक रॉक गार्डन परिसरात दाखल होऊ लागले होते. तर अरबी समुद्राच्या पार्श्वभूमीवर बुडणाऱ्या सूर्याचं मनमोहक दृश्य पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी पर्यटकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. यावेळी सूर्यास्ताची मोहक दृश्य आणि आठवणी पर्यटकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपल्या. सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचं स्वागत करण्यासाठी आलेल्या पर्यटकांमुळे रॉक गार्डन परिसरात उत्साहाचं आणि आनंदी वातावरण पाहायला मिळालं. बीड जिल्ह्यातील परळी न्यायालयाने विधानसभा निवडणुकीसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या करुणा शर्मा यांची याचिका फेटाळली. विधानसभा निवडणुकीदरम्यान आमदार धनंजय मुंडे यांनी शपथपत्रात करुणा शर्मा यांच्या नावाचा उल्लेख टाळल्याचा आरोप करत करुणा शर्मा यांनी ऑनलाईन पद्धतीने तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत निवडणूक रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणात दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर परळी न्यायालयाने करुणा शर्मा यांची तक्रार फेटाळण्याचा निर्णय दिला आहे. न्यायालयानंतर प्रकरणावर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याचं मानलं जात असून न्यायालयाच्या निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट अंतर्गत उमेदवारीवरून अंतर्गत मतभेद उफाळून येण्याची चिन्ह दिसत आहेत. पक्षातील श्रेष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी थेट नाराजी व्यक्त केली. खैरे यांनी आरोप केलाय की उमेदवारीची निवड करताना अंबादास दानवे यांनी मला पूर्णपणे डावललंय. कोण उमेदवार आहेत याची माहितीही मला साधी देण्यात आली नाही. आज सामनामध्ये उमेदवाराची यादी वाचून मला माहिती मिळाली, असा दावा खैरे यांनी केलाय. या संपूर्ण प्रक्रियेबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कोणतीही कल्पना नाही. ते सध्या
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. त्यामुळे अंबादास दानवे मनमानी पद्धतीने निर्णय घेत असल्याचा आरोपही खैरे यांनी केलाय. मी पक्षातील ज्येष्ठ नेता असूनही मला विचारलं जात नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पक्षातील अंतर्गत समन्वयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गट मधील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आलंय. अंबादास तुम्ही असं म्हटलेलं होतं की रशीद मामूला तिकीट मिळू द्या, मी काय करतो. तिकीट मिळालं, बी फॉर्म मिळाला, त्यांची उमेदवारी घोषित केली. चंद्रकांत खैरे यांची भूमिका काय? माझी भूमिका अशी आहे की मी स्वतः सांगितलं होतं की याने आपल्या 17 जानेवारी 1986चा पहिला मोर्चा शिवसेनेचा ती समान नागरिक कायद्यावर, त्या मोर्चावर दगडफेक केली होती मशिदीतून आणि मोर्चा त्या ठिकाणी अस्वस्थ झाला आणि दंगल झाली. 8-10 दिवस दंगल चालली ती. मग अशा व्यक्तीला त्याच्यानंतर 1 महिना तो रासुकामध्ये पण गेला. मग अशा व्यक्तीला घेण्याचं काय कारण आहे? आपल्याकडे कोण माणसं नव्हते का? आपल्याकडे कोण? मी एकदा म्हटल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी अंबादास दानवेंनी ऐकलं नाही आणि त्यांनी तिकीट देऊन टाकलं. माझं स्पष्ट मत आहे की उद्धव साहेबांचा त्याच्यात काही संबंध नाही. उद्धव साहेब आणि आम्ही उद्धव साहेबांना त्रास पण देत नाही, कारण मुंबई महापालिका आम्हाला जिंकायची. मुंबई महापालिका महत्वाची आहे आणि त्यामध्ये ते बिझी असताना यांनी हा डाव साधला. हे सगळं तुम्हाला विचारून केलं जात नाही का? मला विचारलंच नाही अजिबात. मला ती यादी जी झाली ना, मी आज सामनात पाहिली. 99 लोकांची यादी झाली, ती मी सामनात पाहिल्यानंतर मी पाहिलं की बाबा कोण कोण कशा कशा उमेदवार दिले. आता या ठिकाणी इथे सगळ्या महिला बसल्या. या महिलांना तुम्हीच विचारा काय म्हणतात ते. शिवसेना प्रमुखांनी आम्हाला सांगितलं होतं की महिला तुम्हाला त्या ठिकाणी महिला आघाडी काम करत नाही का? करतात. मग तुमच्या पाठीमागे जय भवानी जय शिवाजी म्हणणाऱ्या त्या महिलांना काही तिकीट द्यायचं नाही का? त्यांनी मुद्दाम दाखवलं. मग ही सगळी प्रक्रिया पूर्ण करताना तुम्हाला अजिबात विचारलं नाही. मला अंबादास दानवेंनी पूर्ण यादी मी सामनात पाहिलाय आणि अजूनपर्यंत मला त्यांनी डिक्लेअर केलं नाही आणि दाखवलं नाही की बाबा हा माझा अपमान आहे. मी वरिष्ठ आहे, त्यापैकी शिवसेना नेता आहे. माझा अपमान आहे. माझा असा अपमान करत असेल तर मी इतकं कष्ट करून त्या ठिकाणी टिकून एकनिष्ठ राहून मग मला हे फळ मिळतं का? आता असं हे ठरवून केलं. अंबादासच करतो, बाकी कोणाचा संबंध नाही याच्यामध्ये. साहेबांना काय माहीत पण नाही. साहेब आपल्या मुंबई महापालिका इतके बिझी आहे आणि आम्ही त्यांना डिस्टर्ब करू शकत नाही. आता तुमची पण भूमिका काय? तुमची माझी भूमिका काय? मी त्या प्रभागात जाणारच नाही. मी जाणारच नाही. कशाला जाणार? मी जाणार नाही. रशीद मामू सोबतच आणखी इतर 6 जणांना, ते ठीक आहे, ते 6 जणांना तिकीट दिलं. ते आले आमच्याकडे, मुस्लिम काही बंधू भगिनी आले, आम्ही त्यांना तिकीट दिलं. म्हणजे त्या भागातल्या नागरिकांनी सांगितलं बाबा येणार द्या, त्यांची डिमांड होती म्हणून आम्ही दिलं. पण हे क्लिअर कर, त्या ठिकाणी सर्वसामान्य हे कार्यकर्ते आहे, हे दंगलखोर नाही आहे. ही परिस्थिती आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात रेठरे धरण परिसरात ऊसतोड सुरू असताना बिबट्याची 3 पिल्ले आढळून आल्याची परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले. रेठरे धरण येथील सुनील बबन पाटील यांच्या शेतात ऊसतोड चालू असताना कामगारांच्या निदर्शनास ही पिल्ले आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पातळीवर सतर्कता वाढवण्यात आली असून नागरिकांनी शेतीकडे जाणे टाळावे असं आवाहन करण्यात येते. वन विभागाकडून परिस्थितीचा आढावा घेण्यात येत असून बिबट्यांची मादी आसपास असण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचे उपाय करण्यात येत आहेत. पिल्लांच्या सुरक्षिततेसाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पुढील कार्यवाही केली जाणार आहे. नाशिकमध्ये अर्ज छाननीच्या दिवशी भारतीय जनता पक्षात अंतर्गत संघर्ष पुन्हा उफळून आलाय. भाजपचे 2 गट आमनेसामने आल्याचं चित्र पाहायला मिळालंय. तर भाजप नेते गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे मुकेश शहाणे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आलाय. तर सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर यांचा अर्ज वैध ठरवण्यात आला असून विशेष म्हणजे भाजपकडून दोघांनाही एबी फॉर्म देण्यात आले होते. मात्र दीपक बडगुजर यांचा एबी फॉर्म आधी सादर झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज वैध ठरवलाय. तर मुकेश शहाणे यांचा अर्ज बाद करण्यात आलाय. अर्ज बाद झाल्यानंतर मुकेश शहाणे यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देत विधानसभेची पुनरावृत्ती होईल असा इशारा बडगुजर यांनी दिलाय. अर्ज बाद झाला असला तरीही अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याची ठाम भूमिका शहाणे यांनी जाहीर केली. दरम्यान सुधाकर बडगुजर यांच्या कुटुंबातील 3 सदस्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे बडगुजर आणि शहाणे हे दोघंही गिरीश महाजन यांचे निकटवर्ती मानले जातात. विधानसभा निवडणुकीपासून या दोघांमध्ये संघर्ष सुरू असल्याची राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. या घडामोडीमुळे नाशिक भाजपातील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. तुम्हाला माहिती
मागची पुनरावृत्ती पुन्हा झालेली आहे, परंतु जी पुनरावृत्ती झाली आहे आदरणीय देवेंद्रजी असतील, गिरीश भाऊ असतील, हे निश्चित दखल घेतील. जे काही झालं ते चुकीचंच झालं. चोरून एबी फॉर्म भरायचे, परंतु मला कोणावर आता टिप्पणी करायची नाही. योग्य वेळी योग्य निर्णय घेईल, पक्षश्रेष्ठी सांगतील त्या हिशोबाने पुढे चालेल. परंतु एकच एवढं मी आवाहन करतो का मी कुठल्याही बलाढ्या राजकारणीचा पोरगा नाही, का कोणाचा नातू नाही, का पंतू नाही, काही नाही. मी एक सर्वसाधारण कुटुंबातला पोरगा होतो. पक्षाचं काम अतिशय जोमाने मी करत होतो. पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्या पक्षाने मला एबी फॉर्म सुद्धा दिला. परंतु घातपात करायची सवय असते, तसा घात परत माझा झालेला आहे. योग्य वेळी योग्य मी दिशा सांगेल आणि येत्या काळात तुम्ही सगळा बघायला आहातच. पण माझे नागरिक, माझे माय माऊली सुज्ञ आहे. विधानसभेची पुनरावृत्ती केल्याशिवाय मी थांबणार नाही. एवढं तुम्हाला अधिकाऱ्यांनी काय सांगितलं नक्की, म्हणजे काय पहिले अर्ज आला, काय नक्की झालं, काय कोणाचा अर्ज पाहिजे, काय सांगितलं अधिकाऱ्यांनी? एबी फॉर्म माझा पहिला होता आणि जो नामनिर्देश फॉर्म होता तो त्यांचा पहिला होता. त्याच्यामुळे मी आज माझी फॉर्म हा बाद केलेला आहे आणि पुढचा निर्णय घेतो लवकर. अर्ज माघारी तर नाही होणार. ही जी विधान सभेची पुनरावृत्ती करून त्याच जोमाने, त्याच जोशाने या 29 मध्ये माझी माय जनता त्याच पद्धतीने त्यांना उत्तर देईल, एवढंच सांगतो, बाकी काही नाही. पुन्हा मी तुम्हाला लवकर भेटतो. धन्यवाद. सोलापूरमध्ये भाजप उमेदवारांच्या अर्जावर घेतलेल्या हरकतीचा खुलासा करण्यासाठी भाजप शहर अध्यक्षांना मोठी धावपळ करावी लागल्याची घटना आज घडली आहे. भाजप शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर ह्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात पोहोचल्या असताना काही तरुणांकडून हुल्लडबाजी करण्यात आली. त्यामुळे वेळेत कार्यालयात पोहोचण्यासाठी रोहिणी तडवळकर अक्षरशः धावतच कार्यालयात दाखल झाल्या. मात्र या धावपळीमुळे त्यांना धाप लागून त्रास जाणवू लागल्याचं पाहायला मिळालंय. दरम्यान हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणाने पोलिसांना तात्काळ पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणामधील कारण स्पष्ट करताना रोहिणी तडवळकर यांनी सांगितले, भाजप उमेदवार विजय चिप्पा यांच्या नावात हाताने लिहिताना ज हा शब्द न सारखा दिसत असल्याने उमेदवारांच्या ओळखीबाबत शंका उपस्थित करण्यात आली. यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विजय चिप्पा कोण आहेत या संदर्भात अफिडेव्हिट सादर करण्याची सूचना दिल्या होत्या. या सूचनेनुसार आवश्यक शपथपत्र सादर करण्यात आलं असून भाजप उमेदवारांचा अर्ज वैध ठरवण्यात आल्याची माहिती रोहिणी तडवळकर यांनी दिली. या घटनेमुळे सोलापूरमधील निवडणूक प्रक्रियेदरम्यान राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र पाहायला मिळतंय. भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार विजय भूमय चिप्पा यांच्या अर्जावरती आपण जे हँडरायटिंगमध्ये थोडासा जचा थोडा वरती रफार आलेला न दिसत होता, म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मला इथे बोलवलेलं होतं. आमचे वकील नावकर साहेबांनी तो मुद्दा आधी क्लिअर केलेला होता, परंतु त्यांना शंका आली म्हणून आम्ही ॲफिडेव्हिट दिलं की हा अर्ज विजय चिप्पा यांचाच आहे. आपण जसं लिहिताना थोडासा तो विजयचा ज थोडासा वर गेला, त्यामुळे तो त्यांना न दिसत होता, पण तो खऱ्या अर्थाने जच होता. त्याचं ॲफिडेव्हिट दिलं आणि तो विषय आता संपलेला आहे. कोण घेतली होती हरकत? विरोधक असतात, आहे, यांनी हरकत घेतलेली होती. त्यांचं ते काम आहे, ते घेतात. परंतु आमचा भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार विजय चिप्पा हाच आहे. कोणते कार्यकर्ते लपळवत ते कार्यकर्ते अर्थात ते विरोधकच असणार ना. मला उलट मी खरं म्हणजे वेळेत इथे पोहोचलेली होती, परंतु त्या दारातच मला अडवण्यात आलं आणि त्यामुळे अडवण्यात आल्यामुळं मला इथे यायला थोडासा उशीर झाला. परंतु तो काही मुद्दा नाहीये. शहरामध्ये एक वातावरण वेगळ्या पद्धतीनं मेसेज गेलाय, कार्यकर्ते लागला नाही, परंतु मला अडवण्यामुळे थोडासा यायला त्रास झाला. शहरातल्या कार्यकर्त्यांना काय संदेश द्यायला वेगळ्या पद्धतीचा मेसेज गेलाय? तसं काही झालेलं नाही. शहरातल्या कार्यकर्त्यांनी आपला संयम राखावा. आपण अधिकृतरित्या ज्यांचे फॉर्म भरलेले आहेत ते फॉर्म व्यवस्थित भरलेले आहेत आणि आपल्याच उमेदवारांचे फॉर्म वैध झालेले आहेत. शहरातल्या कार्यकर्त्यांनी कुठेही पॅनिक होऊ नये, गोंधळ करू नये. आपल्या सर्व उमेदवारांचे फॉर्म हे वैध झालेले आहेत.
जळगाव महापालिकेत भाजपने अखेर खाते उघडलं आहे. प्रभाग क्रमांक 12 मधून उज्ज्वला बेंडाळे ह्या बिनविरोध निवडून आल्यात. छाननीत विरोधातील दोन्ही उमेदवाराचे अर्ज बाद झाल्याचं त्यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिलाय आणि निवड बिनविरोध झाली. माजी जळगाव शहर प्रमुख असलेल्या उज्ज्वला बेंडाळे यांची ही तिसरी सलग निवड असून बिनविरोध हॅट्रिक ठरली. या विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांनी महापालिकेबाहेर फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद व्यक्त केलाय. बेंडाळे यांनी उद्यापासून शहरात भाजप आणि महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासह प्रभागातील समस्यावर लक्ष देणार असल्याचं सांगितलंय. येत्या 15 जानेवारी रोजी जळगाव महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे मला सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस, त्याचप्रमाणे आमचे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन, आमचे लाडके लोकप्रिय आमदार राजूमामा भोडे, जिल्ह्याचे अध्यक्ष शहराचे दीपक भाऊ सूर्यवंशी, आमचे निवडणूक प्रभारी मंगेशदादा चव्हाण, स्मिताताई वाघ खासदार, तसेच रक्षाताई खडसे, अमोलदादा जावळे यांच्या सूचनेनुसार मला उमेदवारी दिलेली होती आणि आज ही निवडणूक म्हणजे मी बिनविरोध निवड झालेली आहे. याचा सार्थ अभिमान आहे आणि आनंदही आहे. सर्व पदाधिकारी असतील, सर्व नेते मंडळी असतील आणि सगळ्या वार्डातील नागरिकांचे मी मनापासून खूप खूप धन्यवाद देते. कारण की गेल्या 10 वर्षापासून मी महानगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून काम करते आहे आणि त्याच कामाची पावती आज मला इथे मिळालेली आहे. बिनविरोध होताना अतिशय आनंद होतो आहे आणि सर्व पदाधिकारी असतील, सगळे नेते मंडळी असतील, सर्व माझ्या प्रभाग क्रमांक 12 मधील सर्व मतदार बंधू भगिनी असतील, यांचे मी मनापासून खूप खूप धन्यवाद मानते आणि खूप खूप कृतज्ञता मानते. 3 वेळेला मी निवडणूक जिंकलेली आहे आणि याचा मला आनंद आहे आणि प्रभागामध्ये जी कामं झालेली आहेत त्याचीच ही पावती आहे. आणि जे आमच्या सन्माननीय सर्व नेत्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे ते माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. नक्कीच महायुती म्हणून जळगाव शहरात चांगल्याच प्रकारे जागा येतील आणि आम्ही सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेलो आहोत आणि आता माझी बिनविरोध झाल्यामुळे माझ्या वार्डातील जेवढे नगरसेवक आहेत बाकीचे राहिलेले त्यांच्यासाठी आणि उर्वरित सर्व प्रभागांमध्ये जिथे जिथे माझी गरज आहे तिथे मी पूर्णपणे सर्वांना साथ देणार आहे आणि सगळ्यांसाठी मतदान घेण्यासाठी जाणार आहे. बुलढाणा अर्बन बँकेबाबत पसरवण्यात येत असलेल्या अफवा खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याच्या बँकेचे संस्थापक रमेश राधेश्याम चांडक यांनी स्पष्ट केले. बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत, स्थिर आणि अभेद्य असून ठेवीदारांचा 1 रुपयाही धोक्यात नसल्याचा ठाम विश्वास त्यांनी दिलाय. मल्टीस्टेट रस्त्यावर सध्या बँकेकडे सुमारे 4,000 कोटी रुपयाची कॅश लिक्विडिटी उपलब्ध असून 3,000 कोटीची मालमत्ता संस्थेच्या नावावर असल्याची माहिती देण्यात आली. मराठवाड्यातील काही शाखांबाबत जाणून बुजून अफवा पसरून ग्रामीण भागातील ऊसतोड कामगारांना घाबरवण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोपही चांडक यांनी केलाय. अधिकृत माहितीकडेच लक्ष देत आणि अफवांवर विश्वास ठेवून स्वतःच आणि संस्थेचं नुकसान करू नका असं आवाहन यावेळी चांडक यांनी केले. नमस्कार, मी राधेश्याम चांडक, संस्थापक बुलढाणा अर्बन. गेल्या 2 दिवसापासून मराठवाड्यातील काही शाखांवर सोनं तारण कर्ज सोडवण्यासाठी काही सभासद गर्दी करत आहेत. या लोकांना काही आमच्या हितचिंतकांनी असे समजावून सांगितले की बुलढाणा अर्बनमध्ये आपले सोने 70,000 रुपये तोळ्याने ठेवलेले आहे व सध्या सोन्याचा भाव 1.5 लाख रुपये तोळा आहे. बुलढाणा अर्बन तुमचं सगळं सोनं विकणार आहे, त्यामुळे तुमचं सोनं तुम्ही सोडून घ्या. आणि त्या ग्रामीण भागातील ऊसतोड कामगारांना यावरती विश्वास बसला व कर्नाटकमधील एका कारखान्यावरून त्यांना पूर्ण वाहनाची व्यवस्था करून दिली की तुम्ही आपल्या गावात जा, तुमच्या नातेवाईकांना सांगा की बुलढाण्यामधलं सोनं सोडून घ्या. मराठवाड्यामध्ये प्रत्येक शाखेवर जितकं डिपॉझिट आहे त्यापेक्षा डबल गोल्ड लोन आहे. म्हणजे आमचे स्वतःचेच त्या ठिकाणी जवळपास 400 कोटी रुपये अटकलेले आहेत. त्यामुळे कोणीही
डिस्टर्ब होण्याचं कारण नाही. कारण की आम्ही आपलं संस्था इतकी मोठी आहे की ना आम्ही आपलं सोनं विकणार आहे आणि काहीच नाही. आपण ते तारण ठेवलेलं सोनं आहे, आपण केव्हाही घेऊ शकता. संस्थेची आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम आहे. आज 4,000 कोटीची कॅश लिक्विडिटी आपल्याकडे आहे. 3,000 रुपयाचं मालमत्ता संस्थेची आहे. 1,500 कोटी रुपयाचं वेअरहाऊस लोन आहे आपल्याकडे. आणि बाकी कर्ज आपलं 100% सुरक्षित कर्ज आहे. आणि बुलढाणा हार्बरचा NPA फक्त 2% आहे. त्यामुळे सभासदांनी विनाकारण घाई करून अशा प्रकार करू नये. त्यामध्ये आपले नुकसान होईल, संस्थेचे नुकसान होईल. माझी सगळ्यांना एकदा कळकळीची विनंती आहे की आपण सगळ्याच गोष्टीचा गंभीर विचार करावा, बुलढाणाची आर्थिक स्थिती बघावी आणि नंतरच काय तो योग्य निर्णय घ्यावा. नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने व्हावी या भावनेतून इंग्रजी नववर्षाच्या स्वागताला पंढरपूरमध्ये भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. वर्षाच्या पहिल्याच दिवशी वारकरी आणि विठ्ठल भक्त मोठ्या संख्येने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दाखल झालेत. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून रांगा लावल्यात. दर्शनासाठी सुमारे 4 ते 5 तासांचा कालावधी लागत असल्याचं चित्र पाहायला मिळते. भक्तिमय वातावरणात पांडुरंग विठ्ठल नामघोष करीत भाविक नववर्षाची सुरुवात करतायत. इंग्रजी नव्या वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने एका विठ्ठल भक्ताकडून मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. या सजावटीमुळे मंदिराचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतंय. श्रद्धा, भक्ती आणि समाधानाच्या भावनातून नववर्षाची सुरुवात करण्यासाठी पंढरपूर पुन्हा एकदा वारकऱ्यांच्या श्रद्धास्थान ठरत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. रत्नागिरीतील 2025 वर्षाच्या अखेरच्या दिवशी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि सूर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी रत्नागिरीतील भाटे समुद्रकिनार हा गजबजून टाकलाय. संध्याकाळच्या सुमारास समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. महाराष्ट्राच्या विविध भागातून विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा तसेच राज्याबाहेरूनही पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात दाखल झालेत. अरबी समुद्राच्या पार्श्वभूमीवर बुडणाऱ्या सूर्याचं मनमोहक दृश्य अनुभवत अनेकांनी या क्षणांना आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपलंय. 2025च्या सूर्यास्ताला गुड बाय म्हणत 2026च्या स्वागतासाठी पर्यटकांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून आले. भाटे समुद्र किनाऱ्यावर आनंदी आणि उत्साही माहोल पाहायला मिळालाय. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी खास तुम्ही कोकणच्या समुद्र किनाऱ्यावर आलेला काय सांगाल? सर, हा जो अनुभव आहे, सनसेटचा जो आहे अनुभव खूप छान आहे आणि अविस्मरणीय असा प्रसंग आहे हा. आणि नेहमीच आम्ही येतो कोकणामध्ये सनसेट पाहण्यासाठी, इयर एंडिंगचा लास्ट सीन पाहण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी. तर खूप सर्वांना त्याच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा. चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये अंतर्गत असंतोष उफाळून आलाय. उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज पत्रकार परिषद घेत असताना खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यावर अन्याय केल्याचा आरोप केला आहे. कार्यकर्त्यांचा दावा आहे की यंदाच्या महापालिका निवडणुकीत भटक्या विमुक्त म्हणजेच VGNT समाजातील एकाही उमेदवाराला काँग्रेसकडून तिकीट देण्यात आलेलं नाही. वर्षानुवर्ष पक्षासाठी काम करूनही समाजाची दखल घेतली गेली नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली गेली. भाजपमधून आलेल्या काही उमेदवारांना प्राधान्य देत तिकीट वाटप करण्यात आल्याचा आरोप करत या निर्णयाचा स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी रतन शिलवार यांनी स्थानिक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून तब्बल 35 बाहेरून आलेल्या उमेदवारांना उमेदवारी दिल्याचा आरोप केलाय. या प्रकरणी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे तक्रार केली जाणार असल्याची माहिती मिळाली. VGNT सेलचे पदाधिकारी सामूहिक राजीनाम्याच्या तयारीत असल्याचा इशाराही देण्यात आलाय. रतन शिलावर मी VGNT विभाग महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून आहे. 30 वर्षापासून पक्षात काम करत असून आम्हाला डावलण्यात आलेलं आहे आणि बाहेरून आलेल्या 35 लोकांना तिकीट काँग्रेसचे देण्यात आलेले. प्रतिभा धानोरकर यांनी तिकीट वाटलेली आहे. आमची मागणी आहे की मग निष्ठावान कार्यक्रम वगळून दुसऱ्यांना BJPच्या कार्यकर्त्यांना तिकीट दिलेलं आहे. तर पक्षाकडे आम्ही हर्षवर्धन सपकाळ साहेबाकडे तर हे करणार आहोत आणि चंद्रपूर महानगरपालिका तिकीट वाटपाची स्वतंत्र चौकशी व्हावी. बाहेरून आलेल्या उमेदवारांची पक्षनिष्ठा आणि आर्थिक व्यवहार तपासले जावे. डावललेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय मिळावा. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी खुली भूमिका स्पष्टीकरण द्यावे. हर्षवर्धन सपकाळ आमचे प्रदेशाध्यक्ष त्यांच्याकडे आम्ही करणार आहोत.
कारण सर्वसाधारण तिकिटाच्या ठिकाणी SC कॅन्डिडेटला सुद्धा देण्यात आलं. SC महिला असताना त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही कंप्लीट करणार. BJNT पदाचे आम्ही सगळे जिल्ह्यातले पूर्ण पदाधिकारी राजीनामे देणार आहोत. हे आम्ही पक्ष प्रदेश अध्यक्षांना कळवणार.